जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 8 श्लोक क्रमांक 47। आह राजा धर्मसूतश्चिन्तयन् सुहृदां वधम् प्राकृतेनात्मना विप्रा स्नेहमोहवशं गता। धर्मसूत युधिष्ठिर महाराज आपल्या बांधवांच्या मृत्यूमुळे खचून जाऊन एखाद्या सामान्य सांसारिक मनुष्याप्रमाणे दुःखाक्रांत झालेले होते आणि अशा रीतीने विप्रवर हे प्राकृतिक स्नेहाने मोहित होऊन बोलू लागले। तात्पर्य, युधिष्ठिर महाराज जरी सामान्य मनुष्यासारखे दुःख करणार नाहीत अशी अपेक्षा होती, तरी अर्जुन बाह्यातकारी भ्रमित झालेला होता, तसे ते देखील भगवंतांच्या इच्छेनुसार भौतिक स्नेहाने भ्रमित झाले। विवेकी मनुष्य निश्चितपणे जाणतो की आत्मा म्हणजे शरीर अथवा मन नाही, तर त्याची जड शरीराच्या धारणे पलीकडे दिव्य अशी स्थिती आहे। साधारण मनुष्य हिंसा आणि अहिंसा शरीराच्या स्तरावर कल्पित करीत असतो, पण हा भ्रमाचाच प्रकार आहे। आपल्या व्यावसायिक स्थितीप्रमाणे प्रत्येक जण कर्म करण्यास बांधलेला आहे, क्षत्रिय न्यायासाठी संघर्ष करण्यात बांधलेला आहे, मग विरुद्ध बाजूस कोणीही असो। अशा कर्तव्यात भौतिक शरीरे नष्ट होतात म्हणून त्याने व्यथित होण्याचे कारण नाही। शरीर हे जीवाचे बाह्य आवरण आहे। युधिष्ठिर महाराजांना हे सर्व माहीत होते, परंतु भगवदिच्छेनेच ते एका सामान्य मनुष्याप्रमाणे मोहवश झाले। त्यामागे दुसरे एक मोठे अभिष्ट साध्य होणार होते। स्वतः भगवंतांनी जशी अर्जुनाला शिकवण दिली होती, तशीच भीष्मदेवांकडून युधिष्ठिर महाराजांना शिकवण देण्याची त्यांची इच्छा होती। श्लोक क्रमांक 48। अहो मे पश्यता ज्ञानं हृदि रूढं दुरात्मनः पारक्यसैव देहस्य बह्यव्यो मेक्षो हिनिर्हता। युधिष्ठिर महाराज म्हणाले, पहा माझे दैव, मी अतिशय पापी मनुष्य आहे। माझे हृदय तर पहा, ते किती अज्ञानाने भरलेले आहे। हे शरीर जे अंततः दुसऱ्यांसाठी आहे, त्या शरीरानेच मी किती सैनिक ठार केले आहेत। तात्पर्य, कुरुक्षेत्राच्या युद्धात अनेक अक्षौहिणी सैन्य मारले गेले होते। एक अक्षौहिणी म्हणजे 21,870 रथ, 21,870 हत्ती, 1,09,650 पायदळ, 65,600 घोडदळ यांचा पूर्ण एक समूह होय। जगाचे श्रेष्ठ पुण्यश्लोक राजा युधिष्ठिर स्वतःला राजसिंहासन मिळावे म्हणून ही लढाई लढली गेली अशा विचाराने इतक्या मोठ्या संख्येने मारल्या गेलेल्या जीवांच्या हत्येचा भार स्वतःवर घेतात। हे शरीर खरे तर दुसऱ्यांसाठीच आहे। जोपर्यंत त्याच्यात प्राण आहे ते दुसऱ्यांच्या सेवेसाठी आहे। त्याचा अंत झाल्यावर ते कोल्हे, कुत्रे अथवा किड्यांना खाण्याकरिता असते। अशा नश्वर शरीरासाठी इतके मोठे हत्याकांड झाले या विचाराने ते उद्विग्न झाले। श्लोक क्रमांक 49। बाल द्विज सृहण मित्र पितृ भ्रातृ गुरुद्रुह नमेस्यांनी रयान मोक्षो हॅपी वर्षायुतायुते। मी अनेक मुलांना, ब्राह्मणांना, हितचिंतकांना, स्नेहांना, पित्यांना, बंधूंना, आचार्यांना ठार मारले आहे। मी लाखो वर्षे तरी जिवंत राहिलो तर या पापामुळे माझी नरकातून सुटका होणार नाही। तात्पर्य, युद्ध झाल्यावर निश्चितच मुले, ब्राह्मण, स्त्रिया असे कित्येक निरपराध जीव हत्याकांडात मृत्युमुखी पडतात। अशा जीवांना मारणे हे मोठे पाप मानले गेले आहे। हे सर्व जीव निरपराध आहेत।
आणि कोणत्याही स्थितीत त्यांना मारणे शास्त्राने निषिद्ध ठरविलेले आहे. युधिष्ठिर महाराजांना अशा हिंसेची जाणीव होती. या युद्धात दोन्हीकडे स्नेही, वडीलधारी मंडळी, आचार्य हे सुद्धा होते आणि ते सर्वच मारले गेले होते. अशा हिंसेचा विचारच त्यांना असह्य होत होता. अशा कृत्यापायी आपल्याला लाखो वर्षे नरकात पडावे लागणार असे त्यांना वाटत होते. श्लोक क्रमांक 50. नयनो राज्ञ प्रजा भर्तुर धर्मयुद्धे वधो द्विषाम इति मे नतु बोधाय कल्पते शासनम वचः. जो प्रजेचे पालनपोषण करण्यास संलग्न आहे अशा राजाने न्याय करण्यासाठी हिंसा केल्यास पाप नाही, ते आवश्यक आहे, परंतु हा नियम मला लागू होत नाही. तात्पर्य: युधिष्ठिर महाराजांना असे वाटत होते की जरी ते राज्यकारभारात प्रत्यक्ष सहभागी नव्हते तरी दुर्योधनाने राज्य चांगले चालविले होते. प्रजाजनांना काही त्रास नव्हता आणि असे असतानाच त्यांनी केवळ त्याच्या हातातून राज्य मिळविण्याच्या लालसेपायी अनेक लोकांची हत्या घडवून आणली होती. राज्यव्यवस्थेच्या कार्यात हे हत्याकांड झालेले नव्हते आणि ते आपल्या लोभामुळे झालेले होते. म्हणून या सर्व पापाला आपणच कारण आहोत असे त्यांना वाटत होते. श्लोक क्रमांक 51. स्त्रीणां मद्धत बंधूनां द्रोहो योसा विहोतिथ कर्म भीर्गृह मेधी येर्नाहम कल्पो व्यपोही तुम. मी स्त्रियांचे अनेक बांधव ठार मारले आहेत आणि या प्रकारे इतके मोठे शत्रुत्व प्राप्त केले आहे की भौतिक कल्याणाची कार्ये करून ते नष्ट करणे अगदीच शक्य होणार नाही. तात्पर्य: भौतिक समृद्धीकरिता काही कल्याणकारक कर्मे करण्याचा जे खटाटोप करतात त्यांना गृहमेधी असे म्हणतात. अशा भौतिक समृद्धी कधीकधी पापकर्मामुळे खुंटते, कारण भौतिकवादी मनुष्य भौतिक कार्याचा निर्वाह करताना पापकर्मे करतोच, मग त्याचा तसा हेतू असो अगर नसो. अशा पापांच्या प्रतिक्रियांपासून मुक्त होण्यासाठी वेदांनी अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. वेदामध्ये असे म्हटले आहे की अश्वमेध यज्ञ करून ब्रह्महत्येसारख्या पातकापासून सुटका होते. युधिष्ठिर महाराजांनी हा अश्वमेध यज्ञ केला होता, परंतु असा यज्ञ करूनही घोर पापांपासून आपली सुटका होणार नाही असे त्यांना वाटत होते. युद्धात कोणाचे पती, बंधू, पिता, मुले लढावयास जातात. जेव्हा ते मारले जातात तेव्हा उघड शत्रुत्व निर्माण होते आणि अशा रीतीने कर्मांची आणि त्यांच्या प्रतिक्रियांची शृंखलाच वाढत राहते. अशा कर्मफळांचे सहस्त्रो अश्वमेध यज्ञ करूनही निराकरण होणे शक्य नसते. कर्ममार्ग तसाच आहे. एक कर्म हातून घडले की त्याची प्रतिक्रिया पाठोपाठ उत्पन्न होते आणि भौतिक कर्मांची शृंखला वाढत जाते. त्यामुळे कर्ता भौतिक कर्मांच्या बंधनात जखडून जातो. भगवद्गीतेत 9.27 आणि 28 यासाठी एक उपाय सुचविलेला आहे. कर्ममार्गात होणारे कर्म आणि त्याच्या प्रतिक्रिया यांना थांबविण्याकरिता भगवत प्रित्यर्थ कर्म करणे म्हणजे भगवंतांसाठी कर्म करणे हा एकच उपाय आहे. तसे पाहता कुरुक्षेत्राचे युद्ध श्रीकृष्णांच्याच इच्छेने लढले गेले होते. हे त्यांच्याच शब्दात व्यक्त झालेले आहे आणि केवळ त्यांच्याच इच्छेने युधिष्ठिरांना हस्तिनापुराच्या राजसिंहासनावर अभिषिक्त करण्यात आले होते. त्यामुळे पांडवांना कोणतेही पाप लागलेले नव्हते. पांडवांनी केवळ भगवंतांच्या आज्ञांचे पालन केले होते. जे कोणी आपल्या व्यक्तिगत हेतूसाठी युद्ध करतात त्यांच्यावर त्या युद्धाचे संपूर्ण दायित्व पडत असते. श्लोक क्रमांक 52. यथा पंकेन पंकांभ सुरया वा सुराकृतं भूतहत्यां तथैवैकां न यज्ञेर माष्टुर्मर्हति. ज्याप्रमाणे गढूळ पाणी गाळून घेता येत नाही किंवा मद्याच्या स्पर्शाने अशुद्ध झालेले पात्र मद्याने शुद्ध होत नाही, त्याप्रमाणे मनुष्य हत्येचे परिमार्जन यज्ञातील पशुहत्येने
निश्चितपणे कधीही होणे शक्य नाही. तात्पर्य: अश्वमेध यज्ञ किंवा गोमेध यज्ञ ज्यात अश्व किंवा बैल बळी दिला जात असे, अर्थातच पशूंना मारण्याच्या उद्देशाने केला जात नसे. यज्ञवेदीवर बळी गेलेल्या पशूंना नवीन जीवन दिले जात असे. त्यातून वैदिक मंत्रांची अमोघता सिद्ध होत असे. वेद मंत्रांचे योग्य रीतीने उच्चारण करून निश्चितपणे यजमानाला पापांच्या प्रतिक्रियांपासून सुटका मिळत असे. परंतु असे यज्ञ अशास्त्रीय रीतीने अयोग्य व्यवस्थापनाखाली केले तर कोणालाही पापाचे भागी व्हावे लागणारच. आजच्या कलहपूर्ण आणि दांभिकतेच्या युगात शास्त्रीय पद्धतीने यज्ञ करणारे सुयोग्य ब्राह्मण नसल्यामुळे यज्ञ करण्याची शक्यताच उरली नाही. युधिष्ठिर महाराज येथे कलियुगात यज्ञ करण्याच्या कल्पनेला नकारात्मक संकेत देतात. कलियुगात केवळ एक यज्ञ मान्य करण्यात आला आहे आणि तो म्हणजे श्री चैतन्य महाप्रभूंनी आरंभिलेला हरिनाम संकीर्तन यज्ञ हा होय. त्याच वेळी हेही लक्षात ठेवायला हवे की कोणीही हिंसेमध्ये संलग्न राहून हरिनाम यज्ञाने त्याचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न करू नये. जे भगवत भक्त आहेत ते स्वार्थासाठी हिंसा करीत नाहीत आणि ज्याप्रमाणे अर्जुनाने भगवंतांच्या आज्ञेवरून युद्ध केले त्याप्रमाणे आपले क्षत्रियाचे कर्तव्य करण्यास देखील ते चुकत नाहीत. भगवंतांच्या इच्छेने कर्तव्य केल्यावर सर्व उद्दिष्ट साध्य होते आणि हे केवळ भगवंतांच्या भक्तांनाच शक्य आहे. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातील कुंती देवीच्या प्रार्थना आणि परीक्षितांचे रक्षण या 8व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.